आता आपण होम टॅब बघू. मॅटर ईडी कसं लिहायचं? =RALT. असा एक ब्रॅकेट, असा एक ब्रॅकेट. होम टॅबमध्ये असं ग्रुप दिले, क्लिपबोर्ड ग्रुप आहे, फॉन्ट ग्रुप आहे, पॅराग्राफ ग्रुप आहे, स्टाईलचा ग्रुप आहे. प्रत्येक ग्रुपमध्ये त्याचे टूल्स आहेत. आता सर्वात अगोदर कट काय बघा. कट, कॉपी बंद आहे बघा. कट काय आहे? मॅटरचं जागा चेंज करा. त्यासाठी सिलेक्ट करावं लागतं. त्याचं सिलेक्शन करू शकता. असं पण आहे बघा. एखादं शब्द निवडायचा आहे, डबल क्लिक करा फक्त, शब्द सिलेक्ट होतो. पूर्ण पॅरेग्राफ निवडायचा आहे, ट्रिपल क्लिक करा, पूर्ण पॅरेग्राफ सिलेक्ट करा. आणि असं आपण कर्सर वापरून जवळ काही थोडं सिलेक्ट करू शकतो. आता कट काय? आता हे सिलेक्ट केलं. कट काय आहे? इकडनं कट केलं आपण. मला ते दुसरीकडे हवं आहे, खाली हवं आहे. कुठं हवं आहे? कर्सर ठेवा, पेस्ट करा. काय झालं? जागा बदलला. बरोबर. कट पेस्ट. एखादं पॅरेग्राफ, एखादं वाक्य तुम्हाला तिकडनं काढायचं आहे, निवडायचं, कट करायचं. दुसरीकडे कुठं हवं आहे तिथं कर्सर ठेवायचं. मला इथं हवं आहे, पेस्ट करायचं. कॉपी म्हणजे डुप्लिकेट मॅटर. आता मला या पॅरेग्राफचं डुप्लिकेट पॅरेग्राफ हवं आहे या टेक्स्टचं, तर कट करू नका, कॉपी करा. सेम डुप्लिकेट कुठं हवं आहे? कर्सर ठेवा, पेस्ट करा. लास्ट कॉपी केलेलं किती वेळा आपण पेस्ट करा ते याच्यामध्ये. समजलं? कट, कॉपी, पेस्ट. डुप्लिकेटसाठी कॉपी पेस्ट, जागा बदलण्यासाठी कट. नेक्स्ट बघा, फॉन्ट डुप्लिकेट. फॉन्ट काय आहे? फॉर्मॅटिंग करणे. आता आपण टाईप केलं, सिम्पल टेक्स्ट आहे आपल्याला, याला कलर करायचा आहे, फॉन्ट बदलायचा आहे, साईज बदलायचा आहे, ते सगळं सिलेक्शन करू. पहिलं पॅरेग्राफ, पहिलं ऑप्शन चेंज फॉन्ट आहे. तुम्हाला इकडनं फॉन्ट बदलता येतं. जो फॉन्ट तुम्हाला छान वाटतं ते तुम्ही लावा. फॉन्ट बदलता. सिलेक्टेड पॅरेग्राफला याचा नाही, बाकीचे जे निवडला तेवढंच इफेक्ट होतं. भरपूर फॉन्ट्स आहेत बघायला, कुठलं पाहिजे ते घ्या. एरियल ब्लॅक, डार्क येतं, एरियल नॅरो होतं. बरेचसे फॉन्ट्स आहेत. जे आपल्याला छान वाटतं, जे आपल्याला आवडलं आहे, आपण ते इथं सेट करू. नेक्स्ट आहे फॉन्ट साईज. नावं येतात टूलची खाली. फॉन्ट साईज तुम्हाला कमी जास्त करता येतं. नॉर्मली 11 असतं बघा, 12, 14, 22 साईज वाढून आहे फॉन्ट साईज. 72 इथं लास्ट दिले. आपण 72 पर्यंत वाढू शकता, इथं दिलेलं आहे. पण तसं नाही आहे. त्यापेक्षा जास्त हवं असेल तर टाईप करायचं. मला 100 पाहिजे, हवं तेवढं वाढवता येतं. 500 केलं तर 500 पर्यंत. पण नॉर्मली काम करताना 11, 12, 14 ठेवायचं आपण नॉर्मली टाईप करताना. आणि हे बघा नेक्स्ट, हे पण फॉन्ट साईजच आहे दोन्ही. याचं नाव आहे इन्क्रीज फॉन्ट साईज, आणि याचं नाव आहे डिक्रीज. इन्क्रीज म्हणजे फॉन्ट साईज स्टेप बाय स्टेप वाढत जातात, वाढून आल्या बघायचं. डिक्रीज कमी करतात. म्हणजे फॉन्ट साईजसाठी तुम्ही ह्यापैकी कुठलंही यूज करा, तिन्ही एकच आहे. आता सर्वात इम्पॉर्टंट नेक्स्ट ऑप्शनचं नाव आहे, टूलचं नाव चेंज केस. चेंज केस काय? आता टाईप केलेलं आहे आपण. टाईप केल्यावर तुम्हाला वाटलं हे सगळं अक्षरं कॅपिटल पाहिजे किंवा सगळे अक्षरं स्मॉल पाहिजे, तर परत कॅपिटलमध्ये लिहत बसायचं. पाहिजे तेव्हा बदलता येता येईल. चेंज केसला जावा, अप्पर केस करा. काय झालं? सगळे अक्षरं स्मॉल पाहिजे. लोअर केस, सगळे अक्षरं स्मॉल लेटर. प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर कॅपिटल हवं आहे आपल्याला, असं का? त्यासाठी हे चेंज केसमध्ये कॅपिटलाइज ईच वर्ड. प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर कॅपिटल. आणि उलटं पण आहे बा टेबल, कधी बघितली आपण?
पहिलं अक्षर लहान आहे असं कुठं जास्त वापर